असणारे सर्व सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुंडे सर, उपस्थित करजकर सर, कोंडराव सर, मई तंगवार सर, भंडारे सर, स्वामी सर, उपस्थित सर्व श्रोता बंधू, विषय आहे परिसंवादाचा समाज बांधणीत संतांचे योगदान। या विषयाची उकल समाज मानवाने परस्पर सहकार्य व समजूतदारपणा व नियमाच्या आधारे निर्माण केलेली व्यवस्था किंवा जीवन पद्धती म्हणजे समाज होय। दुसरा आहे शब्द बांधणीत। बांधणीत हा जो शब्द आहे तो सप्तमी आहे, विभक्तीचं सप्तमीचं रूप आहे आणि विखुरलेल्या घटकांना एकत्रित आणून सुसंगतपणे मजबूत पद्धतीने आणि उपयुक्त स्वरूप देणे म्हणजे बांधणी होय। त्या ठिकाणी बांधणीत म्हणजे घडवण्याच्या दृष्टीने घेतलेला शब्द आहे। तिसरा आहे संतांचे। संत आचरणातून जीवन पद्धती जगून समाजाला नैतिक व आध्यात्मिक दिशा देणारी महान विभूती म्हणजे संत होय। आणि संतांचे म्हणजे संतांनी या ठिकाणी केलेले कार्य, त्यांची पद्धती। या ठिकाणी संत हा विभक्तीचे षष्ठी पुरुष आहे, षष्ठी रूप आहे। आणि योगदान म्हणजे चांगल्या उद्देशासाठी दिलेले सहकार्य, प्रयत्न किंवा सेवा म्हणजे योगदान होय। एकंदरीत अस्वस्थ दिशाहीन भंजलेल्या समाजाला संतांनी आध्यात्मिक एकात्मतेची दिशा दाखवत केलेली प्रवाहित सेवा म्हणजे समाज बांधणीत संतांचे योगदान, असा या विषयाचा उकल होतो। मित्रहो, विज्ञान सत्य सांगते, मात्र सत्याची अनुभूती हे अध्यात्म घेत असते। या अध्यात्माच्या प्रवाहामध्ये भक्त भारती ही अग्रेसर ठरलेली आहे। भक्त भारती ही 3 टप्प्यामध्ये मोजता येईल आपल्याला। पहिला टप्पा आहे तो म्हणजे ऋषीमुनींचा। ऋषीमुनी हे तत्वज्ञान, सिद्धांत, वेद, उपनिषदे, षडदर्शने यांची निर्मिती करतात किंवा केलेली आहे। आणि या सर्वांचा अन्वयार्थ लावण्याचं काम पंडितांनी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये भक्त भारतीचा प्रवाहाचा दुसरा टप्पा म्हणजे पंडित यांनी केलेला आहे। आणि तिसरा जो टप्पा आहे जो आपल्या विषयाशी एकनिष्ठ किंवा जवळ येतो तो म्हणजे संत, लोकांमध्ये राहून लोकांची भाषाच आपल्या लेखणीतून आणून लोककाव्य निर्माण करणारे, लोकांच्या ओठी निर्माण करणारे आणि लोकांचा उद्धार करणारे ते म्हणजे संत। या संत मंडळीमध्ये सर्वश्रेष्ठ होण्याचा मान तो म्हणजे नामदेवांनी केलेला आहे। नामदेव म्हणजे संत शिरोमणी। नामदेवांचा जन्म हा 1270 मध्ये 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला। तो पंढरपूरमध्ये झाला का नरसीबामणे येथे झाला हा वादातीत मुद्दा आहे, पण नामदेव अवतरले हे सत्य आहे। आपण त्या वादाकडे जाण्यापेक्षा हे स्वीकारूया। त्यांनी त्यांच्या अभंगातूनच त्यांची भूमिका मांडलेली आहे। शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परिजीव गुंतला सदाशिवे। याचा अर्थ शिंपी कुटुंबामध्ये नामदेवाचा जन्म झालेला आहे आणि कुटुंबात जवळपास 15 व्यक्ती आहेत, 14-15 व्यक्ती आहेत। त्यांची जी पत्नी आहे राजाई यांनी नामदेवांचं जे वागणं होतं भक्तिमय आणि घरदार सोडून ते बाहेर फिरणं करणं, आणि मग त्यावेळेस ते साक्षात विठ्ठलांच्या पत्नीलाच भांडतात। अहो रुक्मिणी विठोबाशी सांगा, भरताराशी कागा वेडे केले, वस्त्र पात्र नाही खाया जेवायाशी, 14 मनुष्य आहेत घरी हिंडती दारोदारी। ते तिचा एक अट्टहास आहे। जर असं जरी भांडत असल्या तरी संत नामदेवाने आपल्या घराला अगोदर परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या घरामध्ये वडील दामाशेट्टी आहेत, आई राजाई आहे, गोनाई आहे, पत्नी राजाई आहे, मुलगा महादा, गोंदा, नारा, विठा अशी 4 मुले, 1 मुलगी आहे आणि दासी जनी। दासी म्हणजे शिष्य आहे, दासी म्हणजे सेवक वगैरे असं नाही, तर शिष्य असा अन्वयार्थ या ठिकाणी आहे। ह्या 15 जणांचा प्रपंच घरामध्ये केलेले आहे। आणि
त्या काळामध्ये नामदेवाने आपल्या परिवाराला तर सुधारलेलंच आहे, आधी केले आणि नंतर सांगितले, कारण स्वतः सुधारल्याशिवाय जग सुधारू नये. आता या ठिकाणी मला डॉक्टर हा शब्द दिला होता, खरं लावलेला आहे. माझी PhD चालू आहे, अजून प्रदान झालेली नाही, त्याच्यामुळे मी त्या पदवीच्या पात्र नाही. पण जी वस्तुस्थिती आहे, अगोदर स्वीकारलं आणि नंतर जगाला सांगितलं. अगोदर नामदेवानी स्वतःला सुधारलं, नंतर कुटुंबाला सुधारलं आणि नंतर जगाच्या कल्याणासाठी ते बाहेर पडलेले आहेत. एकंदरीत संत नामदेवांनी केलेले जे कार्य आहे, हे कार्य खूप अवर्णनीय आहे. आणि ज्या ज्या वेळेस धर्म किंवा समाज संकटामध्ये येतात, त्यावेळेस संत हे पुढे सरसावतात. नुकतंच कोरोनाचा कालखंड येऊन गेला. ही महामारी काय असते हे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि ज्यावेळेस महामारी निर्माण होते किंवा राजकीय किंवा धार्मिक आपत्ती येते, त्यावेळेस संतांचं कार्य उल्लेखनीय स्वरूपाचं होतं. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस महामारी सारखे रोग येतात आणि तिथं अमानुष मनुष्य हानी होते, मानवी हानी होते, त्यावेळेस साम्राज्य विस्तार एक होत असतो. तशीच परिस्थिती नामदेवाच्या कालखंडात ही आहे. त्या कालखंडामध्ये एक तर एवढी भयानक परिस्थिती, यवनांचं आक्रमण आहे, धार्मिक संकट आहे, या सगळ्या परिस्थितींना तोंड देण्याचं काम त्यांनी त्या कालखंडात केलेलं आहे. एकंदरीत अज्ञानाच्या अंधकारामध्ये, कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धा, कुप्रथा आणि राजकीय आक्रमणाला बळी पडलेल्या दिशाहीन लोकांना, भंजलेल्या लोकांना भजनामध्ये गुंतवून आध्यात्मिकतेची गोडी लावून एकात्मता निर्माण करण्याचं कार्य नामदेवांनी केलेलं आहे. नामदेव हे नामातयाचा किंकर तयाने केला हा विस्तार, हा बहिणाबाईचा खूप मोठा अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेवाने आपलं जे कार्य आहे ते कार्य आहे ज्ञानाचं. त्यांनी स्वतः एका अभंगात सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा जो दिवा आहे तो कुठे एका घरात नाही, तर तो जगामध्ये लागला पाहिजे. आणि यासाठी त्यांना साथ लाभली ती ज्ञानेश्वरांची. कारण सखा माझा ज्ञानेश्वर हे स्वतः ते सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला असे, या उपरे पारथा मज लागी असता, तरी तयाती करीन माथा मुकुट असे. हे विश्वदर्शनाचं स्वप्न नामदेवाने ज्ञानेश्वरांच्या ओवीचं जे श्रेय आहे, ती सार्थकता आहे, ती पूर्ण नामदेवांनी केलेली आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये जन्मलेला हा संत पूर्ण भारतवर्षामध्ये पुढे सरसावतो. कारण काय असेल, हा दिवा या मराठवाड्यामध्ये लावून उपयोगाचं नाही. मराठवाडा हे राजकीय क्षेत्राचं केंद्रबिंदू आहे. दौलताबाद हे राजकीय केंद्र आहे. आणि राजकीय केंद्रामध्ये राजा महादेवराव यांचा मुलगा अमन हा राज्य करायचा. त्या कालखंडामध्ये हे जवळपास 15 ते 20 वर्षाचा काल टप्पा आहे. मी जे सांगतोय ते ऐतिहासिक परिस्थिती. आणि अमनला राजा रामदेवराव यादव नृत्य पथकासह दाखल होतो. अमनला पकडतो, अमनचे डोळे जाळून हलाहल करून मारतो आणि राजा रामदेवराय सिंहासनावर बसतो आणि राज्य करतो. ही परिस्थिती, ही यादवी युद्ध, यादवी हा शब्द हा इथून आलेला आहे आपल्या मराठीमध्ये, यादवी युद्ध. आणि तिकडं उत्तरेमध्ये जलालुद्दीन खिलजी गुलामवंशाचा विनाश करून सिंहासनावर बसतो. लागलीच त्याचा पुतण्या खिलजी हा त्याला कप्ताने मारून सिंहासनावर आरूढ होतो. हा सत्ता संघर्षाचा कालखंड आहे. त्याचबरोबर वायव्य भारतामधून चंगीज खानाचं आक्रमण आहे. त्याच कालखंडामध्ये चीनमध्ये महामारी येते, तिथे 40 लाख लोक मरतात. त्याची बातमी इकडे येते. भारतातले लोक राजकीय आणि धार्मिक याच्यामध्ये पिचलेले आहेत. कारण हजरत निजामुद्दीन या राजानं 1300 मध्ये 800 सुफी संत देवगिरीकडे पाठवले आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या 800चा एक टप्पा पाठवला. एकंदरीत 1600 सुफी संत त्या कालखंडात येणं. एकंदरीत हे आक्रमण हे चालू आहे आणि याच्यामध्ये जनता ही दिशाहीन झालेली आहे, भंजलेली आहे. आणि या भंजलेल्या समाजाला, भंजलेल्या लोकांना दिशा देण्याचं काम या संत मंडळीने केलेले आहे.
आता यांचा परिवार हा 18 पगड आहे. कसं लागतं एखाद्या विशिष्ट समुदायाला एकत्रित करण्यासाठी एका क्षणाचा अवधी लागत नाही, पण 18 पगड लोकांना एकत्रित करणं हे खूप मोठं कसबीचं काम आहे. त्या कालखंडात संत नामदेवांनी ते केलेलं आहे. यामध्ये मग गोरा कुंभार असेल, सावतामाळी असेल, जगन्मित्र नागा असेल किंवा संत सेना नावे असतील, असे काही त्यांचा तो परिवार आहे. आणि या भक्त परिवारांसोबत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड, हा भक्त मेळावा हा एका ठिकाणी स्थिर झाला नाही, तर तो काय केला, तीर्थाटनासाठी पुढे सरसावला. कारण तीर्थाटनाच्या माध्यमातून, देशाटनाच्या माध्यमातून हा समाज सुधारला जाईल, हीच एक अपेक्षा संत नामदेवांची होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढं पुढं कार्य केलेलं आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. एका शब्दात किंवा एका 10 मिनिटात 8 मिनिटात ती सांगणारी संकल्पना नाही. 10 दिवस एका शब्दावर लागतात. माझे गुरु वसंतमा जाधव राधाकृष्ण या शब्दावर 3 दिवस बोलले होते. पहिला दिवस राधेवर घातला होता, दुसरा दिवस कृष्णावर घातला होता आणि तिसरा दिवस राधाकृष्ण या शब्दावर घातला होता. मला सांगायचं एवढंच की राधाकृष्ण का शब्द आहे, कारण राधा ही कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन झाली, ती कृष्णाच्याही पुढे एक पाऊल टाकली, म्हणून राधाकृष्ण म्हणतो. तसं नामदेवाने भक्तीच्या जोरावर एवढं आघात कार्य केलं की त्यांनी विठ्ठलाच्याही पुढे पाऊल टाकलं. उत्तरेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विठोबाचे जेवढे मंदिर नाहीत, त्याच्या दुपटीने नामदेवाचे मंदिर आहेत, नामदेवाचे गुरुद्वारे आहेत, नामदेवाचे गोपुरे आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. आणि एवढा मोठा हा कवी मराठी भाषेतून निर्माण होतो. आणि शहाजिंदे सरांनी सांगितलं, मराठी फक्त बोलली म्हणजे मोठी होत नसते, माझी मराठी म्हणजे अस्तित्व एवढं मोठं नसतं. मराठीचा प्रचार हा कृतीतून करायचा असतो. ते नामदेवांनी केलेला आहे. तो हिंदी भाषेमध्ये जवळपास 7-8 भाषा त्यांना येतात. एकतर पद त्यांचं कानडी, मराठी, कोकणी, गुजराती, मारवाडी भाषेत, राजस्थानी भाषेतला आहे. म्हणजे एकंदरीत एवढ्या मोठ्या भाषांचा संचय असतानाही माझ्या मराठीचे बोलू कौतुके आणि त्याचे कौतुकाचे पोवाडे राजस्थानात वायू भारतापर्यंत नेण्याचं काम केलं. शेवटचं एक अर्धा मिनिट, नामदेवाने जे कार्य केलेलं आहे ते मराठी माणसानं ओळखलं नाही, दुसऱ्या समुदायानं ओळखलं. ही शोकांतिका आहे. नामदेवाने ज्या क्षेत्रामध्ये वायव्य भारतामध्ये काम केलं ते क्षेत्र होतं पंजाब. त्या पंजाबच्या लोकांना संघटित करून